गेली अनेक महिने चर्चेमध्ये असणारा खारघर टोल नाका अखेर आजपासून सुरू झाला। याबाबतची एक अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रात्री काढण्यात आलेली आहे। तेव्हापासून रात्रीपासून आपण बघतोय की वाहन चालकांकडून इथे मोठ्या प्रमाणात टोल जो आहे तो वसूल केला जात आहे। मात्र महत्त्वाची गोष्ट ही आहे की एखादा टोल हा 35 किलोमीटरमध्ये नसावा असा नियम असताना देखील केवळ नवी मुंबईमध्ये 16 किलोमीटरच्या अंतरावर 2 टोल नाके हे उभारण्यात आलेले आहेत। एक वाशीचा आहे आणि वाशीपासून केवळ 16 किलोमीटर अंतरावर हा दुसरा खारघरचा टोल नाका आहे, जिथे जवळजवळ 35 रुपयाचा टोल हा वसूल केला जातोय। आपण जर नवी मुंबईचा या टोल नाक्याचा जर विचार केला तर नवी मुंबईकरांना मुंबईत जाण्यासाठी किंवा मुंबईतून बाहेर येण्यासाठी जवळजवळ दिवसाला 70 रुपये मोजावे लागतात, ज्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे। याच नाराजीचं पर्यवसान रात्री तोडफोडीमध्ये झालं। काही अज्ञात इस्मांनी मनसेच्या नावाखाली या टोल नाक्यावर रात्री तोडफोड देखील केलेली आहे। त्याबाबतचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। मात्र या टोल नाक्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी आहे ती वाढत जाणार आहे। त्याच्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा टोलचा हा प्रश्न जो आहे तो आणखी चिघळण्याची शक्यता आहे। मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई।